वॉर्ड नंबर 6 शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 1986 साली ह्या वॉर्डमध्ये मी नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि ती परंपरा 7 वेळा आजपर्यंत शिवसेनेचाच भगवा या वॉर्डवरती फडकलेला आहे. तर पुन्हाही शिवसेनेचाच भगवा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच भगवा झेंडा फडकेल. स्थानिक उमेदवार आहे. आमच्या शाखेच्या उपशाखा प्रमुखांची पत्नी आहे. अतिशय सोज्वल महिला म्हणून ती या भागात आमच्याबरोबर काम करते आणि जरी गरीब घराण्यातली असली तरी सुद्धा शिवसेनेने तिला तिकीट देऊन तिच्यावरती मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. वार्ड नंबर 6 चे मतदार लोकांना तुम्ही काय सांगणार आहे? त्या मतदारांनी आतापर्यंत आमच्यावर प्रेम केलं तर याही वेळेला आमच्यावर प्रेम करावं एवढंच सांगणार. काय सांगणार? शाखा क्रमांक 6 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इकडे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आणि मतदारांचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत. पाहायला गेलं तर येणाऱ्या 15 तारखेला जनतेला तुम्ही काय संदेश देणार? मी जनतेला एवढंच सांगेन की जी आपल्या एरियामध्ये राहिलेली कामे आहेत ती पूर्ण करून मी जिंकून आल्याच्या नंतर देईन. तर तुम्ही 15 तारखेला 2 नंबरचं मशालीचं बटन दाबून मला भरघोस मताने विजयी करा. सध्या आपण वार्ड नंबर 6 मध्ये आहे. आज उद्धव ठाकरे येणार आहे. सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या वॉर्ड नंबर 6 मध्ये आज येत आहेत. शिवसेना पक्षाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सौ संजना संजय वेंगुर्लेकर या ठिकाणी उमेदवारी भूषवत आहेत आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांना पाठबळ देण्यासाठी आज उद्धवजी इथे येत आहेत. मी खरोखरच या शिवसैनिकांचं मनापासून कट्टरता का असते ते आज मला आपल्याला दिसली. आज सगळे शिवसैनिक जुने आहेत, तरुण आहेत, या ठिकाणी उभे आहेत आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा वॉर्ड क्रमांक 6 चे आमचे शाखाध्यक्ष आहेत. आमचे सगळे पदाधिकारी महिला पुरुष या ठिकाणी उद्धवजींचं स्वागत करत आम्ही उभे आहोत. आणि मला खात्री आहे वॉर्ड नंबर 6 मधून या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजना वेंगुर्लेकर या नक्कीच निवडून येतील. कारण मी पाहिलं आहे वॉर्डमध्ये की इतर सगळ्या समाजाचा यांना पाठिंबा आहे. आम्ही ज्या प्रचारात जातोय तर लोक भरभरून समोर येऊन त्यांना आशीर्वाद देत आहेत.